नमस्कार. मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. काय योगायोगाची गोष्ट असते बघा. या व्हिडिओला विलंब झालाय, म्हणजे मला करताना खूप वेळ लागलाय. त्याचं कारण असं आहे की जेव्हा स्टुडिओमध्ये मी कॅमेरा लावायला लावत होतो तेव्हा कॅमेरा वाकडा बसत होता, आणि कॅमेरा वाकडा बसतोय म्हणून आमच्या स्वप्नील कुमावतनी 2 ट्रायपॉड बदलले आणि कॅमेरा नीट होतच नव्हता. म्हणजे काहीही करून तो वाकडाच आहे असं वाटायला लागायचं. शेवटी कॅमेरा बदलायचा का या निष्कर्षापर्यंत मी येऊ लागलो, कारण वाकडा कॅमेराने दिसणारी फ्रेम ही वाकडीच दिसणार ना. तसं वाकडं दिसायला नको याचा विचार करत होतो. शेवटी सगळं करून बघितलं आणि शेवटी कळलं की कॅमेऱ्याच्या समोर जे काही प्लास्टिकचं आवरण असतं लेन्सच्या समोर, ते वाकडं बसलेलं होतं. बस हलवून सरळ केलं, कॅमेरा सरळ झाला. आता हे तुम्हाला मी उगाच काहीतरी संदर्भ द्यायचा म्हणून नाही, पण माहिती म्हणून सांगतोय. होतं काय की रोग असतो एका ठिकाणी आणि इलाज केला जातो दुसऱ्याच ठिकाणी. आपल्याकडे ती म्हण आहे ना, हाल्या बिमार आणि पखालीला इंजेक्शन. पखालीला इंजेक्शन देऊन नीट होणार आहे का? अगदी तसंच चाललंय. बिमार हाल्या आहे, आग रामेश्वरी आहे, बंब सोमेश्वरी चाललाय. बिमार हाल्या आहे, इंजेक्शन पखालीला दिलं जात आहे. ह्या सगळा प्रकार रस्ते अपघाताच्या विषयामध्ये होतोय. एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक अपघात झाला. ज्या अपघातामध्ये 26 लोकांचा जळून मृत्यू झाला. विदर्भ ट्रॅव्हल्स नावाची एक गाडी निघाली होती. संध्याकाळी नागपूरहून निघाली. ती मध्ये जेवण केलं आणि मग मध्येच समृद्धी महामार्गावर एका ठिकाणी ती अपघातग्रस्त झाली आणि त्यातल्या 7-8 लोकांना सोडून बाकीच्यांचा जीव गेला. ड्रायव्हर अर्थात पळून गेला. त्याला पकडण्यात आलं, अटक झाली आणि जो काही समृद्धी महामार्गावर टीकेचा वर्षाव सुरू झाला. जणू काही समृद्धी महामार्गावर गेलेला प्रत्येक माणूस मरूनच परत येतो अशी धारणा बनवली जाऊ लागली. म्हणजे आज उद्या जेव्हा मी गाडी घेऊन समृद्धी महामार्गावर जाईल तेव्हा बायकोचं कुंकवाची डब्बी खिशात ठेवावी आणि जावं, बाई आलो तर लाव, नाही आलो तर राहू दे, असं म्हणायचं काम आहे की काय, अशी स्थिती प्रत्येक माणसाच्या मनात येऊ लागली. समृद्धी महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा आहे का? आणि अपघात फक्त समृद्धीवरच होत आहेत का? नागपूर ते भरवीर आता जवळपास 600 किलोमीटरचा टप्पा. या 550-600 काही येईल. या टप्प्यामध्ये होणाऱ्या अपघातांना एकच लेबल लागतं, ते म्हणजे समृद्धी महामार्गाचं. म्हणजे साधारणतः एवढ्याच लांबीचा अन्य कुठला रस्ता असेल तर त्याला लेबल वेगळं लागतं. म्हणजे आपण असं गृहीत धरूया की धुळे सोलापूर नॅशनल हायवे आहे आणि या धुळे सोलापूर नॅशनल हायवेवरती अपघात झाला तर सोलापूर जवळ अपघात अमुक ठार, बीड जवळ अपघात इतके ठार, उस्मानाबाद जवळ धाराशिव जवळ अपघात इतके ठार, संभाजीनगर जवळ अपघात इतके ठार, धुळ्याजवळ अपघात इतके ठार, अशा बातम्या लोकल पेजला येतात. पण समृद्धीवर अपघात झाला की तो ना नागपूर जवळचा असतो, ना बुलढाणा जवळचा असतो, ना संभाजीनगर जवळचा असतो, ना शिर्डी जवळचा असतो. तो अपघात असतो समृद्धी जवळचा. अंतर तेच, बदनाम होतं समृद्धी एक्सप्रेस हायवे हे नाव. त्याचं कारणही तसंच आहे. समृद्धीला होणारा सुरुवातीचा राजकीय विरोध पाहता त्या राजकीय विरोध करणाऱ्याचे नौकर याविषयीची चर्चा जोरदार करत राहतात. समृद्धीवर अपघात होत आहेत त्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे अपघात होत नाहीत असं आपण नाकारत नाही आहोत. त्याची अनेक कारणं आहेत आणि त्या कारणांच्या मध्ये अगदीच डब्बा झालेल्या गाड्या, कुणी मारुती 800 घेऊन समृद्धीवर जातोय. आता काटकुळी छाप पहिलवानाला जर खलीच्या समोर उभा केलं आणि तो अबूक ठोकून म्हणू लागला, ये खली तुझी वाट लावतो, तर खली कोणाची वाट लावणार आहे? त्याची अवस्था काय होणार आहे? मारुती 800 तीही 10-12-15 वर्षापूर्वीची, जिच्या टायरांचा गुळगुळीत गोटा झालाय, अशा गाड्या घेऊन तुम्ही समृद्धीवर 120चा वेग वाढवत वाऱ्याशी स्पर्धा करणार असाल तर अंतकाळ ठरलाय की हो. कशाला त्या महामार्गाला दोष द्यायचा? ज्यांचे टायर गुळगुळीत झालेत, ज्यांचं वय गुळगुळीत झालंय, ज्यांची नजर गुळगुळीत झाली आहे, अशा माणसांनी समृद्धीवर वाऱ्याशी स्पर्धा करायला जाऊ नये असं नाही, पण आपल्या अवकातीत गाडी चालवावी.
माणसं अवकात विसरून गाडी चालवू लागली की अपघात होऊ लागतो. जरा स्पष्ट बोललं पाहिजे म्हणून बोलतोय. एवढ्या वेळेला समृद्धीवरून आलो आणि गेलो, एकदाही साधं खर्चटलं नाही की कुठला प्रश्न निर्माण झाला नाही. अनेक लोक जातात येतात, हजारोंच्या मध्ये एकाचा अपघात होतो, तो त्याच्या चुकीमुळं हे लक्षात घ्यायला पाहिजे. एका महामार्गाला बदनाम करून निर्माण झालेली व्यवस्था कुचकामी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. अर्थात ते आपले नेहमीचे संजय राऊत याच पद्धतीनं बोंबा मारत असतात. मी आज जरा बोंबा मारत असतात हा शब्द वापरतोय कारण त्यांना हा मार्गच शापित वाटतोय. काय आहे, फडणवीसांनी काही केलं, शिंदेंनी काही केलं की ते शापित असतं. हे साधं गणित आहे संजय राऊतांच्या दृष्टीनं. मग ओरड सुरू, सरकारचे, शेतकऱ्यांचे शाप लागलेत, कामगारांचे शाप लागलेत. समृद्धी महामार्ग शापित आहे असं गृहीत धरलं तर उद्धव ठाकरेंना उद्घाटन करता आलं नाही म्हणून कदाचित उद्धव ठाकरेंचाही शाप या समृद्धी महामार्गाला लागला असेल. अपघात मानवी चुकामुळे होत आहेत आणि त्या मानवी चुका टाळता आल्या पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. जरा अपघातांची आकडेवारी आपण समजून घेऊया. अपघातांची आकडेवारी समजून घेतली पाहिजे, नीट बघितलं पाहिजे. मी तुम्हाला मुंबई, देश, महाराष्ट्र अशी सगळीच आकडेवारी सांगणार आहे, सगळीच. अपघातामध्ये 2020 साली झालेल्या मृत्यूंची संख्या मी तुम्हाला जिल्हा वाईज दाखवतोय. जिल्हा वाईज जरा नीट बघून घ्या, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात 2020 साली एवढे अपघात झालेत हे तुमच्या लक्षात येईल. बघा, मुंबईमध्ये 1844 मृत्यू झालेले आहेत रस्ते अपघातात. नाशिकमध्ये 1296 मृत्यू झालेले आहेत. पुण्यात 1298 मृत्यू आहेत. अहमदनगरमध्ये 1207, कोल्हापूर 926, सोलापूर 862, सातारा 435, अहमदनगर 693, जळगाव 443. ज्या बीडला बदनाम केलं जातं त्या बीडमध्ये 385, म्हणजे पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूरपेक्षाही कमी. कोल्हापूर 346 आणि औरंगाबाद 365 असे मृत्यू नोंदवले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात रस्ते अपघातामध्ये मृत्यू होत आहेत. रस्ते अपघात हा नेहमीचा विषय आहे. 2020च्या आकडेवारीवर जरा लक्ष द्यायला पाहिजे. आपण ज्या वेळेला लॉकडाऊन होतं म्हणतो ना, तेव्हाच्या आकडेवारीवर लक्ष द्यायला पाहिजे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अपघातांची संख्या 24,971 इतकी आहे. ज्या काळात मोठे वाहनं येत नव्हती, एक काळ तर असा होता की रस्त्यावर वाहनच नव्हती, तरीही परवानगी मिळाल्यापासूनच्या नंतरच्या कालावधीमध्ये सुसाट सुटलेली माणसं आता काय परमिशन मिळाली म्हणत. 2020 साली 24,971 अपघात झालेत. त्यात 13,971 लोक जखमी झालेत, तर 11,569 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. ही लॉकडाऊनच्या काळातली आकडेवारी आहे. जरा मागच्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकूया आपण. 26,284 अपघात 2022 साली झालेत. 26,284. यात मृत्यूंची संख्या आहे 11,960, तर जखमींची संख्या आहे 14,266. ही आकडेवारी लक्षात घेणं आवश्यक आहे. 2022 साली ही अपघात झालेत, हजारो माणसं दगावलीत. 2020 साली ही अपघात झालेत, हजारो माणसं दगावलेली आहेत. जरा 2020 साली देशाची आकडेवारी नीट तपासून बघा. फार महत्वाची आकडेवारी आहे ही, यासाठी की समृद्धीला बदनाम आणि शापित म्हणणाऱ्यांसाठीचे आकडे त्यांना कळणं आवश्यक आहे. 2020 साली देशभरामध्ये 3,66,000 अपघात झालेत. 3,66,000. त्यात 1,31,000 मृत्यू आहेत, तर 3,48,000 लोक जखमी झालेले आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे लाखोंच्या देशामध्ये सुद्धा अपघातांचं कारण आहे. मी तुम्हाला आता वर्षवाईज आकडेवारी दाखवून त्याची कारणं पण सांगतोय. वर्षवाईज जरा बघा. 2018 सालापासून आपण बघूया. 18, 19 आणि 20 या 3 वर्षाची माहिती बघूया. 2018 साली 4,67,044 अपघात झालेत देशभरामध्ये. त्यातले 37,585 अपघात हे लायसन नसल्यामुळे झालेले आहेत. लायसन नसतानाही गाडी चालवल्यामुळे झालेले आहेत. तर 23,593 हे शिकाऊ लायसनवरती, परमनंट लायसन असल्यासारखं गाडी चालवण्यासारखे झालेले आहेत. म्हणजे प्रवासी घेऊन वगैरे गाड्या चालवल्या अशा स्वरूपाचे झालेले आहेत. 2019 साली अपघाताचा आकडा 4,49,002 इतका आहे.
तर 44,358 जणांच्याकडे लायसन नव्हतं हे कळलंय. तर 22,209 लोक शिकाऊ लायसन्स गाडी चालवत होते. 2020 मध्ये 3,66,138 अपघात आहेत. तर 34,854 अपघात हे विना लायसनचे आहेत आणि 16,977 इतके अपघात लायसन्स सहित झालेले आहेत. जरा मी तुम्हाला सकारण सांगतोय, अजून जरा आकडेवारी नीट बघा. साधारणतः हेल्मेट न घालता 2 चाकी चालवल्यामुळं 39,000 जणांचा मृत्यू 2021-22 या वर्षात झालाय. वाहन चालक परवाना नसणे यामुळे 35,000 लोकांचा मृत्यू झालाय. तर शिकाऊ परवाना घेऊन चालवणाऱ्यांचा 17,000 लोकांचा मृत्यू झालाय. समृद्धीला नाव ठेवण्याआधी जरा लोकांच्या चुकांकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. टायर गुळगुळीत झालाय तरी घेऊन जा, गाडी जुनी झाली आहे तरी घेऊन जा, गाडी नीट नाही आहे तरीही घेऊन जा. दोष दूर करून घेऊन जायची नाही, दोषासहित गाडी चालवायची. प्रचंड वेगानं वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत गाडी चालवायची. अपघात होतील नाही तर काय होईल. अहो, ज्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला ती आधी कुठून आली होती, तपासणी झाली होती का, याचाही विचार कोणी करत नाहीये. पण एका व्यवस्थेला बदनाम करण्यासाठीची पुरेपूर व्यवस्था लावते. मेलेल्यांच्या विषयी सहानुभूती मनात पूर्ण. पण आपल्या मृत्यूला जबाबदार एका महामार्गाला आणि त्याही पेक्षा व्यवस्थेला जबाबदार धरत त्या मृत्यूचं खापर त्या व्यवस्थेच्या डोक्यावर फोडण्याचं, मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा जो प्रकार चाललाय ना, आक्षेप त्यावर आहे. त्यामुळं या अपघातांची संख्या बघता समृद्धीवरच्या अपघातांचं प्रमाण हे अन्य रस्ते अपघाता इतकंच आहे. फक्त फरक इतका की 500 किलोमीटरच्या मध्ये होणारे अपघात एका समृद्धीच्या बोकांडीत टाकले जातात. म्हणून हे सगळं तुम्हाला असं बघायला मिळतंय. त्यामुळे समृद्धीवर जाताना काळजी घ्या, टायर नीट ठेवा, वाहन नीट ठेवा, सुस्थितीत ठेवा आणि सगळ्यात मोठी गोष्ट, वेगावर नियंत्रण ठेवा. जेवढं नियंत्रण हुकेल तेवढा आयुष्यावरचा ताबा सुटेल हे लक्षात ठेवा. नमस्कार.